7 कोटी रुपये पाण्यात गेले असं विरोधकांनी टीका केल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र डागलं होतं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे असंही फडणवीस यांनी म्हटलेलं होतं. एकाही टनेलला तडा गेला नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. कनेक्टिंग लिंकवरील आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पलटवार करण्यात आलेला आहे. आपण बघतोय 7,000 कोटी पाण्यात गेले असं विरोधकांनी म्हटलेलं होतं. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. हा महाराष्ट्राचाच अपमान असल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेला आहे. काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे. केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत. याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे, हा महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे.